फोडला का तुम्ही ऋषी सर एवढं फोडून द्या की मायला चेस कुठं करता फोडून द्या की तुम्ही एक चेस म्हणजे काय तुम्हाला अरे कवर चेस करता सर थांबा पिऊ नका बरं का चेस करावं लागेल सर यांना अनुभवच नाही बघा तुम्ही कसलं कंटिन्यू ओय आवाज आलाय म्हणजे कुठले फुटले थँक्यू सर वेलकम सर अरे इकडनं चेस काय वैभव सरांसोबत दुसऱ्याला चेस करायला मला चान्स नाही ना त्यामुळे याच्यात आनंद घेत असतो हार्ड आहे कशाचा हार्ड आहे माहीत सांगलो फर्स्ट टाइम पेलो मी ती बी तुमच्या ना आधी लागून ते मगाशी मी हिलो पण नाही पेलो मला नाही आवडत रेड बुल पण नाही पडलो रेटचा अंदाजच नव्हता का कशाचा रेटचा नाही रेटचं होतं ना ते आमच्यात कार्यकर्ते असत नाही पेनारे रेटचा अंदाज होता मला नाही जी पेत नाही ती पेतात लय अवघड बेस्ट आहे सर आता तुम्ही किती वेळ ड्रायव्हिंग करू शकता आता मी अजून 1 घंटा मी 2 वाजेस्तोवर बोलून जाईन मग पुढे राहतेच किती आता किती सर किती किलोमीटर राहिले आता होय 280 किलोमीटर हाणून 200 किलोमीटरची धोरा आपण ऋषी सरांच्या हातात देऊ शकतो सर तुम्ही ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहेत का 100% मी लय आराम केला आज येस तुम्हाला जाणीव आहे या गोष्टी पण ती धुरा सकाळच्या सत्रामध्ये होईल 200 किलोमीटर मला काय वाटतं माहिती का आपलं 3 तासाचा रूट राहिला का स्टे आणू आपण डायरेक्ट लॉजला मग आंघोळी गुंगोळी केलं अजून फ्रेश वाटत ना आपल्याला तरी चालतंय नाही का नाही बाथरूम आंघोळ्या जरा लॉज स्वस्त आहेत का बघा नाही तर नाही गरज मग 1 दिवस आंघोळीची 1000च्या आतून असलं तर बघा ना करा चर्चा मी यांच्यात नसतो असले अवघड काम म्हणा हे बुल हे रेड बुल आणणे बिस्लरीचा बॉक्स आणणे जेवणाची हाटलं बघणे हे जबाबदार आहे माझ्याकडे हे असले मोठ्या मी घेत बी नाही त्या ऋषी शेटकडे ढकलत होतो ते बघते त्यामुळेच मी त्यांना पार्टनर केलं लोड नाही बरं लागते बरं का तसं पण मी कवा काय विचार करतो याला 125 दिले आणखीन 5 टाकले असते तर तुम्हाला काय वाटतं काय झालं असतं काहीच नसतं झालं 360ला झाली 5 टाकून काहीच नसतं झालं लय टाकावं लागले असतं मग तेव्हा 90 आली असते त्याला 20 रुपयाचं स्प्राईट लागलं असतं 10-20 रुपयाची बाटली लागली असते 10 रुपयाचा चकना लागला असतं किती बजेट गेले बरं आपण कवा पेलेलं नाही आता पेलावं म्हणजे आपल्याला चढलं असतं आपल्याला उलट्या झाल्या असत्या म्हणजे तो त्रास वेगळाच परत उमीची 10 रुपयाची गोळी खावं लागली असते किती लोड आहे ना त्यामुळं माझ्या पेतड मित्रांना मी आव्हान करतो पेनं चांगलं नाही व्यसन चांगलं नाही व्यसन मी हां तसं आणि आम्ही ज्यांना आमच्या हे बघा मी गर्वाने सांगू शकतो मी हे निर्व्यसनी आणि त्याचं कारण बी वैभव सर पण निर्व्यसनी आम्ही तिघं पण निर्व्यसनी मला जो म्हणलं ना साडीवाला हाँ तुम खंबा लेतो हाँ ना यार मेरे को बहुत बुरा लगा है ऐसा छोटा ऋषी शेठ देखो साड्या माघार दिल्या असतात ना आपण झालं असतं आपल्या वहिनी नव्हतं बघितल्या ऋषी शेठच्या ऋषी सरांना प्रॉब्लेम झाला असता म्हणून आपण काय बोललो नाही खरेदी झाली रूट पण मग तसं विचार केला मला आता ॲज पर की जर हे केलं ना
टायमिंग जर म्हणलं की तुम्हाला किती टक्के झोप आहे नाही का पर्सेंटेजमध्ये जर काढायचं टक्के झालं ना तर म्हणजे 80-85% झोप डायरेक्ट उडाली आहे. रेड बॉलनी काटाच होतो झोपेचा. तर तरी ते बॉक्स होय, मला वाटतं आपण हाय या डिझेलमध्ये घरी नाहीत ना जायचो. कसं काय रेंज आलो तर फुलच दिसते टाकी, काटा गुतलाच नाही वरती. काही कळाला. हलवून त्याला वरून हाणा ना एकदा हलवून बघा. काटा 100% उचलायला का रेंज झाली कमी पण तो काटा कमी व्हायना. 730 होईन तेव्हा होईन बघू. बरं बघू जाऊ होईल एव्हरेज खतरनाक आहे ना. किती पडलं सांग का? आता त्या याचं समृद्धीचं सांगा बरं त्या हायवेचं. 19.3चं पडलं. अरे यार नाही हे आताच ती नाही. 300 किलोमीटरला गेल्या म्हणजे मागल्या 300 किलोमीटरला 18.8चं पडलं आणि सगळं पडलं आपलं आतापर्यंत 19.2चं. नॉट बॅड ना. चांगलं पडलंय. ह्या जास्त क्रूज टाकून आपण गाडी चालवतोय ना आता, जे पाय बी माझे त्यात एव्हरेज लय नसते त्यात गाडी. उलटी याच्यात द्यायला पाहिजे ना. गाडी उताराला बी रेस राहून ही राहते ना. आता जी गाडीला समज स्पीड आहे 95चं आपण क्रूज केलंय, ज्या टायमिंगला आता उताराला गाडी लागती त्या टायमिंगला गाडी ब्रेक मारत चालल्यासारखं होतं. बघा आता बघ दिसलं का बघा, ऑटोमॅटिकली ना. आता माझे पाय ते इकडे बाहेर आहेत ना, बरोबर. त्या टायमिंगला ॲव्हरेजला मार बसत चालतो आणि ज्या टायमिंगला अशी चालवतो आपण त्यावेळेस गाडी मोकळी होती. मग त्याचं ॲव्हरेज थोडं डिफरन्स असं तुम्हाला ॲव्हरेजचं कॅल्क्युलेशन दाखवतो. इथं लगेच दाखवतात. आता किती ही कांडी बघा, बघा बघा तुम्हाला बघा. मी तर बघतोयस ना. आता जी रेस करतो आपण ती कांडी बघा कुठं आली, येस फार 10 वर आली. येस आली आली. बघा आता पुढं गेली, रेस कमी केली की, आणि ज्या टायमिंगला असं क्रूज असतं त्या टायमिंगला आता कांडी ऑटोमॅटिक पुढं आली, कमी झाली. ये बात आहे. उताराला बी. आणि ज्यावेळेस आपण असं करतो थोडं उताराला त्यावेळेस कांडी फुल येते. हे ॲव्हरेजचं कॅल्क्युलेशन असं बसतं. उताराला आता दिसलं का येस कांडी फुलवर चालली ना, थोडी ज्यावेळेस रेस करतो तशी जशी जशी हिला ॲव्हरेज कितीच आहे? वेचचं देते तशी सरासरी. नाही नाही पण कंपनीचं हे असं ॲव्हरेजचं कॅल्क्युलेशन बसतं चांगलं बसतं. त्या कांडीवर. बेस्ट आहे. आता जर आपण बिगर क्रूजचं चालवली तर असं ॲव्हरेज जास्त बसून आपल्याला थोडं. जाऊ दे. चालल्या क्रूजवरच चाललंय. मी म्हणतो 2-4% कमी बसू द्या पण त्रास नको. क्रूजवरच चालवायचं. त्यामुळे ते ॲव्हरेज कॅल्क्युलेशन बघायचं नाही. ते बघितलं की मग गाडी चालण्यात डिस्टर्ब होतं. एवढी सर कशाला काय विषय जे देईन काढायचा? ते देईन. नाही, आपण असं चाललंय विषय हो. पाहिला पण तुम्ही लई झोपला हो बरं. हे खूप उज्जैनला जसे तुम्ही झोपले मी नव्हतो. किशोर दोघं नाही राव सर मी कुठं झोपला. मी पहिल्या पल्ल्यात येऊ. आपल्याला तर संघर्ष तर वाटेलाच आहे. त्यावेळेस दादा साथीदार होते, आज नव्हते. फक्त एवढाच फरक आहे. मला असं म्हणायचं बरं का, पूर्ण ऐकत जेव्हा तुम्ही वैभव सर. पण वैभव सर वैभव सर काय ड्रायव्हिंगला बसलं मला टेन्शन नसतं. घातक कूल. ओके बस करतोय ब्लॉग. आता आपण भेटतोय पुढच्या स्पॉटला. उजेडला उजेडच तर मोबाईलच हात नाही घ्यायचा. बाय.